वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आम्ही आलो आहे फोक अख्यानला. इथे खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. लिटरली सुमितने लाईन लावले, त्यामुळे आम्हाला सेफली बसायला जागा मिळेल. तर बिचाराने आम्हाला नाही दिली तुम्हाला एवढा वेळ थांबलो. तर आम्ही आलो आहे फोक अख्यानला. आणि म्हणजे फोक अख्यान तर बाई बापच आहे सगळ्यांचा. त्यांची गाणी तर बघायलाच नको, पण जो ऑर्गनाईज केलं आहे ना, त्या लोकांनी बरोबर ऑर्गनाईज केलं नाही आहे. सिनियर सिटीजनला पण बसायला सीट्स नाही आहेत. हां, लेडीज असं नाही, पण सिनियर सिटीजनला बसायला जागा हवी होती, तर ते बसायला जागा नाही आहे. तर मी अजून तुम्हाला बघा हा रिव्ह्यू देईन. काय बोलतोस? या लोकांचं फोक अख्यान मला खूप आवडतं. फक्त या लोकांनी जे ऑर्गनाईज केलंय, मॅनेजमेंट टीमनी काहीच ऑर्गनाईज केलंय. लोक खाली बसलेत, अक्षरशः खुर्च्या नाही, काय नाही. लोक खाली बसले ह्याचा प्रश्नच नाही आहे. आमचं फक्त एवढंच होतं की मम्मी लोक जे येतात, पॅरेंट्स येतात आपले, त्या लोकांना बसायला फक्त द्या. तर ते बसायला अजिबात जागाच नाही आहे. तर आम्ही डिसअपॉइंट तिथे झालो आहे. अदरवाईज ठीक आहे, कारण ही आवड सगळ्यांनाच आहे, असते. हो. आणि मराठमोळ्यांना तर असते तर सगळ्यांना आवडतं ऐकायला. Yes. पण या लोकांनी ऑर्गनाईज खूप चांगलं करायला पाहिजे. याच्यानंतरही ही अपेक्षा ठेवते. कारण की ग्राउंड इतका मोठा आहे, तर चेअर्स राहिल्या असत्या, खूप चेअर्स राहिल्या असत्या. किमान प्लास्टिकच्या चेअर तरी या लोकांनी ठेवायला पाहिजे त्या सगळ्यांसाठी. आय डोंट नो हे कोणते ऑर्गनायझर आहेत, ते मी शोधून नक्कीच त्या लोकांना रिव्ह्यू टाकेन. 99पेक्षा 199 ठेवलं तरी चाललं. हां, ॲक्च्युली ह्या लोकांनी काय केलं आहे, 99 रुपीज तिकीट ठेवले. 99मध्ये फोक अख्यान म्हणजे खूपच बेस्ट आहे, म्हणून सगळे आले आहेत. तर बसायला अजिबात जागा नाही. आणि कॉन्सर्ट मे बी उभेच असतात, म्हणजे उभे राहूनच बघतात. पण ॲटलिस्ट सिनियर सिटीजनसाठी बसायला जागा अरेंजमेंट केली पाहिजे, ती नाही केली. म्हणून आम्ही बघा असे खाली बसले. काय काय आवड तर आम्ही मस्त खाली बसून गप्पा मारतोय. अजून हां, चालू व्हायला ॲटलिस्ट किती अर्धा तास तरी आहे. अर्धा तास आम्ही गप्पा मारतोय मस्त. अभंगरी पोस्टला नाही आलं, अभंगरी पोस्टला नाही आलं बाई. अभंगरी पोस्ट पण बेस्ट आहे. बस आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता अभंगरी पोस्टचा. उभं राहिला आमच्यासाठी. आणि आम्हाला हां 3 तास उभा राहिला होता, तरी पण आम्हाला चेअर काय भेटल्या नाहीत बसायला. आम्हाला खाली बसावं लागतंय. काय पण खालीच बसलो. हां, जाऊ दे. आणि तुला काय म्हणायचं होतं? यांचं ऑर्गनायझेशन खूप बेकार आहे. म्हणजे खूपच बेकार आहे. मला फक्त सिनियर सिटीजन बद्दलच वाटते, बाकीचं काय नाही. आम्हाला तर मज्जा येते. येस, बाकी पुढे आहेत ना लोक उभे आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, जर ही लोक जर समजून बसले ना, आणि काय बोलते, समोर 4 टकली उभे आहेत ना, ती बसली की आम्हाला खूप चांगला व्ह्यू भेटेल डायरेक्ट स्ट्रेट. आणि उलटा आता काळोख झाला ना, अजून चांगलं. तर सगळेच लोक म्हणजे 50% लोक बसली आहेत. एकदम अँकल भेटला, तर आता इथे सिद्धार्थ चांदेकर आला आहे आणि तो स्पीच देतोय. आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या महिला आल्यात, महिला गोविंदा पथक, त्यांनी ते गोविंदा उभारला होता, तर आम्ही ते पण बघितले. खूप छान वाटलं. आणि आता चालू होईलच, थोड्या वेळात चालू होईलच शो. तर मी त्याचं पण एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवू शकते, पूर्ण नाही दाखवू शकत, एवढं शूट करणं इम्पॉसिबल आहे. सो मी एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवीन नक्की. हां, हा बघा, आमचा एक माणूस लेट आलेला आहे. बरं झालं लेट आला, आम्ही खूप वेळ 2 तास आम्ही वाट बघतो. 4 तास. हां, ती टायमावर आले आहे. आणि आता चालू लोकेशन चुकीचं पाहिलेलं, मला चालत यायला लागलं. पण तर आता चालू होईल. म्हणजे ती लोक ऑलमोस्ट आलेले आहेत स्टेजवर. आणि त्या लोकांनी आता ती लोक साऊंड चेक करतात, मी तुम्हाला दाखवते. आम्ही खूप लांब बसले, दिसणार नाही तुम्हाला. नवरात्रीच्या 9 दिवसाला पलंगावरी निघाली आकाशाचा घातला मंडप, नवरात्रीची केली गोंगडी. यावं बसावं आख्यान ऐकावं, तुम्ही उपकारुणी
मन प्रथमी प्रथमी वंदिला गण रंगला का नामला मेला फेमस गाणे
थोरल्या धन्याला अनवाहतो धाटोळी दादाव अरे दादा बोलल्या धन्याला सोलाचा तोरण शिवबनान राजान अरे सोहळा सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबा छत्रपती अरे माझा शिवबा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. फायनली सगळं झालंय. हे काय आहे? व्हॉट इज दिस? ये क्या है? काय आहे? थांब आली. खूप सुंदर होतं, खूप सुंदर होतं. आणि फक्त एवढं होतं की बसायला अरेंजमेंट नव्हती. तर फोकखानवाल्यांनी सांगितलंय पण कुठून कुठून शोधून काढलं आणि एन्जॉय केलंय. आणि फोकखानवाल्यांनी सांगितलंय की नेक्स्ट टाइम आमच्या मम्म्यांना बसायला भेटल्या जागा ते आणि त्या लोकांना एकदम फ्रंट रो
काहीच पुढे obstacles नाही, डायरेक्ट स्टेज दिसतो एकदम VIP सारखं बघितलं त्या लोकांनी आणि आम्ही पार्टी. तो बाय बाय. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, आज अनिकेत नव्हता तर मी तर खूप मिस केलं त्याला पण यायचं होतं. पण ठीक आहे, आम्ही नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा जाऊच.